नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की कल्पना सायलीचं ताट वाढून देत असते. मग प्रतिमा तिला मुद्दामूनच विचारते की कल्पना हे ताट तू कोणासाठी वाढत आहेस ग? तेव्हा कल्पना म्हणते हे ताट सायलीचं आहे. आज जे काय घडलं त्याच्यात सायलीची अजिबात चूक नव्हती. पण ती शिक्षा कशाला घेईल? तू जेवून घे. आणि ताट वाढून तिकडून निघून जाते. वरून अर्जुन आणि प्रतापराव हे सगळं दृश्य बघत असतात आणि ते एकमेकांकडे बघून हसतात. त्यांना खूप बरं वाटतं की कल्पना शेवटी सायलीला वाढून गेली. प्रतिमा म्हणते, "सायली, आता हट्टपणा करू नकोस. कल्पनाने स्वतःच्या मुलीच्या विरोधात म्हणजेच अस्मिताच्या विरोधात जाऊन तुला ताट वाढलं आहे. आता तरी जेवून घे." मग सायली जेवायला बसते आणि कल्पनाकडे बघून हसत राहते. तेवढ्यात त्यांना दिसतं की कल्पनाही जिन्यावरून त्या दोघींना बघत आहे. हे बघण्यासाठी की सायली नक्की जेवते आहे की नाही. बघ मित्रांनो, कल्पनाचं मन तेवढं कठोर नाही जेवढं की ती दाखवते. तिचं सायलीवर नितांत प्रेम असतं आणि काळजीही आहे. इकडे आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये कुसुम मधुभाऊंकडे बसलेली असते. तेवढ्यात तिला सायलीचा फोन येतो. सायली तिच्याकडे मधुभाऊंच्या तब्येतीची चौकशी करते. तेव्हा कुसुम म्हणते की अजून काही मधुभाऊ उठलेले नाहीत. पण डॉक्टर म्हणतायत की ते चांगला प्रतिसाद देत आहेत नव्या ट्रीटमेंटला. त्यावर सायली म्हणते, "हो, आपण नक्कीच पॉझिटिव्ह विचार करू. म्हणजे मधुभाऊ लवकर बरे होतील. तू आता हॉस्पिटलमध्येच आहेस ना? मी उद्या सकाळी येईन हां." तेव्हा कुसुम म्हणते, "अगं तू कशाला दगदग करतेस? आम्ही आहोत इकडे, बरीच लोकं आहोत मधुभाऊंची काळजी घ्यायला. तू नको येऊ." त्यावर सायली म्हणते, "अगं कुसुमताई मला माहिती आहे तुम्ही सगळे आहात. पण मी तरीही येईन. मी ठरवलं आहे रोज थोडा वेळ तरी का होईना पण मधुभाऊंना भेटून जाईल." मग तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो आणि सायली अर्जुनला सगळं अपडेट देते मधुभाऊंबद्दल. मग सायली त्याला विचारते, की "ऐका ना, आता जेव्हा मधुभाऊ बरे होतील, तेव्हा त्यांना आपल्याकडे आणू शकतो का?" ते अर्जुन म्हणतो, "हो, मग काय?" मग सायली म्हणते, "नाही तसं नाही. त्याने इकडे आणलं तर अस्मिताताईंना आवडणार नाही. त्या माझ्यावर चिडचिड करतील किंवा बाबा जर माझ्यावर ओरडले तर?" सायली अर्जुनला सांगते, की बाबांच्या ओरडण्यामुळे आज एक चांगली गोष्ट घडली. तेव्हा अर्जुन म्हणतो, "चांगली गोष्ट? ओरडण्यामुळे?" त्यावेळी सायली म्हणते, "हो, बाबा ओरडले म्हणून कल्पना आई म्हणजेच आईने मला स्वतःहून जेवायला वाढलं आणि इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहत होत्या." हो. इथे आपण बघतो की प्रतापराव कल्पनाशी काही बोलायला येतात. ते तिला म्हणतात, की "कल्पना, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. तू सायलीची काय म्हणून बाजू घेतेस?" तेव्हा कल्पना म्हणते, "मी काही बाजू-बिजू घेत नाहीये. पण अस्मिता देखील काही कमी नाही. उलट गरोदरपणात एका बाईने कसं हसतमुख राहायला हवं. हिची आपली सारखी चिडचिड होत असते. बाकी काही करत नाही ती. मी काय बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही." त्यावर प्रतापराव म्हणतो, की "अरे म्हणून काय झालं? पण सायलीची काही जबाबदारी आहे की नाही? तिचा अस्मिताकडे काहीही लक्ष नाही आणि ती या घराची मोठी सून आहे. तिने सगळ्यांकडे लक्ष हे द्यायलाच हवं." त्यावर कल्पना म्हणते, की "तुमचं आपलं सारखं बदलत असतं. अस्मिताच्या चोरोटीच्या वेळी तुम्ही काय म्हणाला होतात एकदम टापात, की सायलीचा मी बाप आहे. मी कायम तिच्या पाठीशी उभा राहणार. आता तुमचं काय हे चाललंय? सायलीला एवढं ओरडतायत. नक्की काय ते ठरवा." आणि झोपून जाते. इकडे आपण बघतो, की तन्वी नुकतीच सकाळची उठलेली असते आणि ती मनात विचार करत असते, की किती मस्त ह्या एसीमध्ये झोपायला, हा मस्त छान बेड, इतक्या दिवसांनी एवढी छान झोप लागली. हे ती मनात म्हणत असतानाच अश्विन तिकडे येतो कॉफी घेऊन आणि ती मनात म्हणते, "हा नुसता चिकटगुंडा आहे. अजिबात जात नाही कुठे." तर मी झोपत होते, विचार करत होते छानपैकी या ऐशोआरामाचा, तेवढ्यात हा आला. ती अश्विनला म्हणते, "अरे अश्विन, तू माझी किती काळजी घेतोस रे. तू नसतास तर माझं काय झालं असतं?" त्यावर अश्विन म्हणतो, "तू आता काही काळजी करू नकोस. मी दुपारी तुझ्यासाठी छान घरचं जेवण घेऊन येईन." त्यावर तन्वी म्हणते, "अरे अश्विन, मी किती दिवस घरचं जेवण जेवलेली नाही. मी नक्कीच वाट पाहीन हं." इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये प्रतापराव, प्रतिमा आणि अस्मिता
डायनिंग टेबलवर बसलेले असतात. ते एकमेकांची कुजबुजत असतात, की आता जो आपला प्लॅन आहे तो चालूच ठेवायचा आहे. त्यावर प्रतिमा म्हणते, की "नको, नको सायलीला फार त्रास होतोय. आपण हे नको चालू ठेवूया." पण अस्मिता म्हणते, "अगं थोडे दिवस कड काढ, आपण हेच कंटिन्यू करू." तेवढ्यात तिकडून सायली येते आणि म्हणते, की "अश्विन भाऊजी कालपासून घरीच आलेले नाहीये. कुठे राहिलेत काय माहिती?" अर्जुननी तर त्यांना फोन पण केला होता, पण त्यांनी फोन देखील उचलला नाही. त्यावर प्रतापराव म्हणतात, की "अश्विन त्याच्या बायकोच्या मागे पार वेडा झाला आहे." एवढ्यात आपण बघतो, की तिकडे रविराज किल्लेदार येतात. सगळे त्यांना बघून खूप खुश होतात. अस्मिता म्हणते, "मी कालच तुझी आठवण काढत होते." त्यावेळी रविराज म्हणतो, "बघ तू आठवण काढलीस आणि मी लगेच आलो." "अगं मी प्रतिमाला तिचे कपडे आणि तिची औषधं द्यायला आलोय." आणि मग ते सायलीला तिची औषधं कधी आणि कशी द्यायची हे सगळं समजावून सांगत असतात. इकडे आपण बघतो की अर्जुन त्याच्या खोलीमध्ये विचार करत असतो, की दहीहंडीच्या दिवशी अद्वैत त्याला काय सांगतो आणि अजून काही बोललेला असतो का हे आठवण्याचा प्रयत्न करतो. तो विचार करत असतो की सायलीच्या आईवडिलांना नक्की कसं शोधू आणि ते कुठे आहेत ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त मधुभाऊ देऊ शकतात. पण तोपर्यंत सायलीच्या आईवडिलांना शोधायचं तरी कसं? सायलीच्या बालपणीच्या काही गोष्टी किंवा तिच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती हे फक्त सायलीच देऊ शकते. पण आता हिला विचारू तरी कसं मी हे? तितक्यात अश्विन येतो. त्याला बघताच प्रतापराव म्हणतात, "अरे अश्विन, तू कालपासून घरी आलाच नाहीस. कुठे होतास? ये, ये, बस नाश्ता करायला ये." तेव्हा अश्विन म्हणतो, "मी रात्रभर बाहेरच होतो. आता पण मला बाहेर जायचे आहे. जरा फ्रेश होईन म्हणतो. तोपर्यंत मला हॉस्पिटलसाठी डबा तयार करून ठेवा." त्यावर सायली म्हणते, की "हॉस्पिटलवरच डबा पाठवेन ना, म्हणजे तुम्ही गरम-गरम जेवाल." त्यावर अश्विन म्हणतो, "हा डबा माझ्यासाठी नाहीये, तन्वीसाठी आहे. आणि तुम्ही जरी विचारलं नाही तरी सांगतो, की तन्वी आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे." हे ऐकून सगळेच चपापतात. त्यावर अश्विन म्हणतो, की "तिला जेलमध्ये असताना खूप चक्कर आली होती आणि तिचा बीपी खूप लो झाला आहे. म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय." तेव्हा रविराज काहीतरी बोलायला जातो, "हॉस्पिटलमध्ये?" पण तेवढ्यात त्याला आठवण होते, की कोर्टात तन्वीला कशी शिक्षा झाली होती 7 वर्षांची आणि तन्वी किती खोटं बोलली होती. हे आठवून तो स्वतःला थांबवतो. तेव्हा अश्विन म्हणतो, "रविराज काका तू काहीतरी बोलत होतास." पण रविराज म्हणतो, "नाही, नाही, काही नाही" आणि गप्प होऊन जातो. त्यावर सायली म्हणते, "माफ करा अश्विन भाऊजी, पण मी डबा काही पाठवणार नाही." त्यावर अश्विन म्हणतो, "का?" त्यावर सायली म्हणते, "जी माणसं खाल्लेल्या मिठाला जागत नाहीत ना, त्यांचा या घराशी काहीच संबंध नाही आणि ह्या घरातून डबा जाणं तर दूरचीच गोष्ट." हे ऐकून अश्विन भयंकर चिडतो आणि सायलीला म्हणतो, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय, की माझ्या बायकोसाठी मला डब्बा करून हवाय, तो सुद्धा आत्ताच्या आत्ता." त्यावर प्रतापराव म्हणतो, की "अश्विन, आवाज चढवून बोलू नकोस. हे घर तुझ्या बायकोचं नाहीये, समजलं ना?" त्यावर अश्विन चिडून म्हणतो, "माझ्या बायकोचं नसलं तरी माझं तरी नक्की आहे ना? आणि माझं आहे म्हणजेच माझ्या बायकोचं आहे आणि हे सत्य कधीच कोणी बदलू नाही शकत." इतक्यात तिकडे कल्पना येते आणि सगळ्यांचे उतरलेले चेहरे बघून सगळ्यांना विचारते, की "काय झालं नक्की? असे का वागतायत सगळे? एवढ्या चढ्या आवाजात का बोलतायत? आणि रविराज भाऊजी तुम्ही कधी आलात?" त्यावेळी रविराज म्हणतो, "मगाशीच आलोय मी. पण आता असं वाटतंय की जरा उशिरा यायला हवं होतं. माझी मुलगी घरात नसताना देखील घरच्यांमध्ये किती भांडणं लावते हे बघायला तरी लागलं नसतं." त्यावर प्रतापराव म्हणतो, की "रविराज, तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस." आणि अश्विनकडे पाहून म्हणतो, "अश्विन, तुझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे ना, तिला तिकडचं जेवण मिळेल. तिला ह्या घरातून कुठलीही मदत केली जाणार नाही." अश्विन म्हणतो, इकडे अन्नपूर्णा ट्रस्टकडून गोरगरिबांना जेवण दिलं जातं आणि घरच्या सुनेला मात्र उपाशी ठेवलं जातंय." त्यावर प्रतापराव म्हणतो, की "हो, बरोबर आहे. पण ते गोरगरीब खाल्लेल्या ताटात थुंकत नाहीत. तिने काय काय केलंय ना, हे आता मला बोलायला लावू नकोस." अश्विन तिकडून चिडून निघून जातो. मग प्रतापराव रविराजला समजवतात,
की "सॉरी रविराज, तुम्हाला आमच्या घरातलं हे सगळं काय काय बघायला मिळतंय." त्यावर रविराज म्हणतो, "तू सॉरी कशाला म्हणतोयस? मला कळतच नाही की माझ्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला याचा आनंद मानावा की तिची योग्यताच नाही या सगळ्यासाठी ह्याचं दुःख करावं." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात दाखवतात की अर्जुन सायलीला एका पार्कमध्ये घेऊन जातो आणि तिकडे 2 लहान मुलगा-मुलगी खेळत असतात. त्यांच्याबद्दल ते गमतीने बघत असतात. तेव्हा सायलीला तिच्या भूतकाळाची आठवण होते आणि असंच आठवत असताना ती जोरात किंचाळते, "आई!" असं. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा हां. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.